ही एक संख्या रेषा आहे आणि तिच्या अगदी मध्यभागी शून्य आहे. शून्याच्या उजव्या बाजूला आपल्याकडे धनसंख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. पण जर मला संख्या रेषेवर 1/2 ही परिमेय संख्या दाखवायची असेल तर मी काय करू? चला, आपण एक संख्या रेषा काढूया आणि त्यावर शून्य नोंदवूया. अर्धा ही धनसंख्या असल्याने ती शून्याच्या उजव्या बाजूकडे असणार आहे, त्याच्यामुळे ती इथे कुठेतरी असेल. आणि जर मला ऋण 3/2 दाखवायचे असतील तर ही संख्या ऋण असल्याने ती शून्याच्या डाव्या बाजूला असेल. पण या संख्या रेषेवर नेमक्या कोणत्या ठिकाणी असायला हव्यात हे आपल्याला अजूनही माहिती नाही. त्याचप्रमाणे जर मला 1/10 किंवा 5/4 किंवा ऋण 2/3 यांच्यासारख्या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या असतील तर ते आपण कसं करणार? चला, हे आपण पाहूया. आपण एकक परिमेय संख्यांपासून सुरुवात करूया. एकक परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या परिमेय संख्यांचा अंश 1 असतो त्यांना एकक परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1/3 किंवा 1/10 इत्यादी. आपण 1/3 हे उदाहरण घेऊया. 1/3 म्हणजे प्रत्यक्षात 0.333 असं असतं. आता ही संख्या 0 आणि 1च्या मध्ये येते, त्यामुळे 1/3 हे 0 आणि 1च्या दरम्यान असतं. म्हणूनच आपण संख्यारेषा काढून त्यावर 0 आणि 1 नोंदवूया. या पुढची पायरी खूप महत्त्वाची आहे आणि ती सर्व परिमेय संख्यांसाठी समान असते. छेदाकडे पहा आणि तितकेच समान भाग करा. इथे छेद 3 आहे, त्यामुळे आपण 0 आणि 1च्या दरम्यान 3 समान भाग करूया. आता आपण 0ला 0/3 आणि 1ला 3/3 असं लिहूया. आता संख्या रेषेकडे पहा. हे 0/3 आहे, तर पुढचा भाग 1/3 असेल आणि त्याच्या पुढचा भाग 2/3 असेल. आपल्याला 1/3 दाखवायचं असल्याने आपण त्यावर एक पूर्ण वर्तुळ करून ते ठळक करू शकतो. समजा आपल्याला ऋण 1/3 दाखवायचे असतील. आता ऋण 1/3 0 आणि ऋण 1 यांच्यामध्ये येईल. ते शून्यापेक्षा लहान असेल आणि ऋण 1 पेक्षा मोठं असेल. तर आपण संख्या रेषेवर ऋण 1 दाखवूया आणि मग ऋण 1ला आपण ऋण 3/3 असं लिहूया आणि 0 ते ऋण 1 यांच्यामधील भागांना पण आपण 3 भागांमध्ये विभागूया. त्यानंतर या इथल्या भागाला आपण ऋण 1/3 म्हणू शकतो आणि इथल्या भागाला ऋण 2/3 म्हणू शकतो, परंतु आपल्याला ऋण 1/3 दाखवता आलेला आहे. आता पुढच्या भागाकडे वळूया. जेव्हा आपल्याला अशी परिमेय संख्या दाखवायची असते जिचा अंश छेदापेक्षा लहान असतो, आपण 2/5 हे उदाहरण घेऊया. 2/5 म्हणजे 0.4. हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा कधी अंश हा छेदापेक्षा लहान असतो तेव्हा ती परिमेय संख्या 0 आणि 1च्या दरम्यान असते. तर चला संख्या रेषा काढूया, त्यावर 0 आणि 1 नोंदवूया. आता इथे छेद 5 आहे, त्यामुळे आपल्याला 1 2 3 4 5 असे 5 भाग करावे लागतील. आता आपण 0ला 0/5 लिहू शकतो आणि 1ला 5/5 लिहू शकतो. त्यामुळे पहिला भाग हा 1/5 असेल, दुसरा भाग हा 2/5 असेल, जो आपण इथे दाखवलेला आहे. आता आपण संख्या रेषेवर ऋण 2/5 दाखवण्याचा प्रयत्न करूया. ऋण 2/5 हे 0 आणि ऋण 1च्या दरम्यान येईल. ही ऋणसंख्या आहे, बरोबर ना? त्यामुळे ती शून्याच्या डाव्या बाजूला जाईल. पुन्हा एकदा आपण ऋण 1ला ऋण 5/5 असं लिहू शकतो आणि त्यामुळे जर का आपण शून्यापासून डावीकडे मोजायला सुरुवात केली तर हा ऋण 1/5 येईल आणि हा ऋण 2/5 येईल. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे हा बिंदू दाखवू शकतो. यापुढची पद्धत अशा परिमेय संख्यांसाठी आहे ज्या ठिकाणी अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. इथे आपली पद्धत थोडी वेगळी असेल. आपण 7/5 या उदाहरणाने सुरुवात करूया. आपण संख्यारेषा दाखवूया जिथे 1ला 5/5 असं लिहिता येतं. त्यामुळे जर मी इथे पुढचा बिंदू नोंदवला तर तो 6/5 असेल आणि त्याच्या पुढचा बिंदू नोंदवला तर तो 7/5 असेल. हे सोपं आहे, हो ना? पण समजा मला 14/5 किंवा 123/5 अशी एखादी खूप मोठी संख्या दाखवायची असेल तर आपण असे 7 8 9 10 करत पुढे जाऊ शकत नाही. यासाठी आपल्याला एका अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीची गरज आहे. तर आपण काय करतो? आपण जर का 14/5 दाखवायचे असतील तर सर्वात पहिले 14ला 5ने भाग देतो आणि मग आपण त्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहू शकतो. पूर्ण भाग 2चा जातो आणि बाकी 4 उरते, त्यामुळे आपण 14/5ला लिहू शकतो 2.4/5 आणि मग संख्यारेषा आपण काढली. त्यावर आपण 2 काढले कारण की 2.4/5 हे 2च्या उजवीकडे असेल कारण ते 2च्या मोठे आहे आणि मग छेद 5 असल्यामुळे आपण 3 पर्यंत जाताना 5 भाग करूया.
म्हणजे आपण 3 नोंदवले आणि या 2मध्ये आपण 5 समान भाग करूया. 1, 2, 3, 4, 5. आता हा 2.1/5 असेल, हा 2.2/5 असेल, तसाच 3/5 आणि हा 2.4/5 असेल. तर तो आपण इथे अशा प्रकारे दाखवू शकतो आणि त्याच्यामुळे हाच आपला अचूक 14/5 हा बिंदू आहे.